नमस्कार मंडळी, काय मग माझे ब्लॉग बघून लाईक करूल्याशीत नव्हे ते जरा कमेंट करा की. आईतवारी यरवाळीच निस्सुरी तुटवून दूध आणूस गेलो. मानं गोटापिटा साजरा लुटून परड्यातल्या गायरेत असं शान टाकून आलो. येतानाच रमजान मामाचा हा दातदुखीवरचा रामबाण उपाय बघितलो. तुझी जात बसली मला. मान या कार्ट्यांचा मातीतला खेळ बघून मम्मीकडनं असं साजरं उकलून घेतलो. मान परड्यातल्या आंब्याच्या झाडावर चढून पडता पडता वाचलो आणि कैरी काढून त्याचं लोणचं घातलो. मान वहिनीच्या भाजी भाकरी बरोबर आंबटकोळ लोणच्याचा बुकनाच पडलो. पाहुण्यासनं जीव घेऊन उरल्यात, मग त्या जरा आज निवडून दळून घेऊन मसाला मिसळून घेऊन येताव. असं दादाच्या आई बरोबर गप्पा गोष्टी करीत मिरच्या निवडूच मदत केलो. मान पप्पांच्या बरोबर गावातल्या नामवंत जुन्या पाटील डॉक्टरांच्याकडे पोचलाव. गेल्या 10-15 दिवसाच्या मुंबई पुणे प्रवासात दमून आल्यामुळे डॉक्टरांनी पप्पासनं इंजेक्शन देऊन सलाईनचा 1 डोस लावल्याने मान सलाईन संपल्यावर श्री लक्ष्मी मेडिकल मधनं गोळ्या घेऊन घराकडे आलाव. घराकडे आल्या आल्या थंडगार श्रीखंड खाऊन फिनिश. आम्ही गॉगल घालून माना असं आम्ही सगळी पाहुण्यासनं भेटोच तळशीनाच पोचलाव. इथे पोचल्या हे फणस बघून वहिनी हरकूनच गेल्या. केवढा मोठा माणूस आता खातला. मान पाहुण्यासनं भेटून चहा पाणी गुण येता येता बारका फणस बी गुण आला. सगळ्यासनं टाटा पिटा करून पाटणे पाट्यासनं गळवडीस गेलाव. लई दिवसानंतर गळवडीतली चुलत बहीण भेटली. 4 गोष्टी रस्त्यावरूनच बोलून तिचा बी निरोप घेतलाव आणि मावशीकडे पोचलाव. पाहुणे म्हणून आम्हाला द्यायचं. मान मावस बहिणी आणि दाजींच्या गप्पांच्या खेळात रंगवूनच गेला. अनायशीच सगळी एकत्र आल्यामुळे अक्का बरोबर असा मदर्स डे साजरा केला. शेवटी जू खाऊन सगळ्यांचा निरोप घेऊन गावाकडे परत निघाला. तर मंडळी, तुम्हासनं यो ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून फॉलो कराच.